हॅलो लीडर्स, पुन्हा एकदा स्वागत आहे आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिकणार आहोत की डी ड्रीमचा डॅशबोर्ड आपण कसा ओपन करायचा। बऱ्याचशा वेळा नवीन मेंबर्स आपल्या डी ड्रीम कंपनीमध्ये जॉईन होतात आणि जॉईन झाल्याच्या नंतर जेव्हा त्यांना मेन आयडी आणि पासवर्ड मिळतो, तर त्या मेन आयडी आणि पासवर्डचा वापर करून त्यांना आपला डॅशबोर्ड कसा ओपन करायचा ते कळत नाही। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण तेच पाहणार आहोत। तर चला, आजचा व्हिडिओ जास्त वेळ न लावता आपण स्टार्ट करूया। तर यासाठी सगळ्यात आधी आपल्याला आपलं गुगल क्रोम ओपन करावं लागेल। तर मी माझं गुगल क्रोम ओपन करतो। या ठिकाणी अशा पद्धतीने गुगल क्रोमचं पहिलं होम पेज ओपन होईल। त्या ठिकाणी आपल्याला आपल्या कंपनीची वेबसाईट एंटर करायची आहे। कंपनीची वेबसाईट आहे www.mydream.com। ही आपली वेबसाईट आहे। तर www.mydream.com वेबसाईट टाकल्याच्या नंतर आपल्याला करायचं आहे सिंपली एंटर केल्याच्या नंतर थोडंसं प्रोसेसिंग होईल आणि आपलं होम पेज ओपन होईल आपल्या वेबसाईटचं। त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला उजव्या साईडला वरती 3 आडव्या रेषा दिसत असतील पहा, तिथं जायचं आहे आपल्याला। हे पहा या ठिकाणी, आणि इथं आल्याच्या नंतर खाली तुम्हाला लॉग इन आणि साइन अपचं ऑप्शन दिसत असेल, तर त्या ठिकाणी तुम्हाला करायचं आहे क्लिक केल्याच्या नंतर आता इथं तुम्हाला असा इंटरफेस येईल। त्याच्यामध्ये तुम्हाला तुमचा मेंबर आयडी म्हणजे तुमचा जो डीडी नंबर असतो, जो मेन डीडी नंबर असतो, तो आपल्याला या ठिकाणी एंटर करायचा आहे आणि त्याच मेन डीडी नंबरचा पासवर्ड या ठिकाणी एंटर करायचा आहे। तर मी माझा डीडी नंबर आणि पासवर्ड एंटर करून माझं होम पेज तुम्हाला माझा डॅशबोर्ड ओपन करून दाखवतो। त्या ठिकाणी मी माझं टाकल। आता हे पहा, मी माझा मेंबर आयडी आणि पासवर्ड टाकलाय। आता इथं रिमेंबर मी आणि साइन अप असे दोन ऑप्शन आहेत। तर आपल्याला रिमेंबर मी वरती क्लिक नाही करायचंय, साइन अप वरती क्लिक करायचंय। साइन अप वरती क्लिक केल्याच्या नंतर अशा पद्धतीने आपला डॅशबोर्ड ओपन होतो लगेच। आता या ठिकाणी तुम्ही पाहू शकता, माझं नाव आलंय, माझा डीडी नंबर आलाय, माझी लेवल आली आहे। माझी लेवल आहे ब्रॉन्झ, कारण मी ब्रॉन्झने एंट्री केली होती। केवायसी पण मी केलेली आहे, त्यामुळे तिथं व्हेरीफाय दाखवतंय। तर या ठिकाणी तुम्ही सगळी माझी डिटेल्स पाहू शकता, मोबाईल नंबर, ईमेल आयडी, माझं स्टेटस, आयडी ॲक्टिवेशन डेट, बरेचसे रँक वगैरे आणि डेली कॅपिंग वगैरे सगळं इथं दिसतं आपल्याला। त्यानंतर जर थोडंसं वर स्लाइड केलं तर इथं आपले स्टॅटिस्टिक दिसतात, ज्याच्यामध्ये आपलं वॉलेट इन्कम, रिपर्चेस वॉलेट इन्कम, टोटल अर्निंग वगैरे सगळं या ठिकाणी शो होतं। ठीक आहे। त्यानंतर समजा तुम्हाला जर अजून काही वेगळं जनलॉजी ट्री वगैरे बघायचं असेल, तर तुम्ही या ठिकाणी 3 आडव्या रेषा दिसतात पहा डाव्या साईडला वरती, त्याच्यावरती क्लिक केल्याच्या नंतर हे सगळे ऑप्शन्स येतात पहा। त्यात केवायसी, त्यानंतर जनलॉजी ट्री, स्पॉन्सर जनलॉजी ट्री वगैरे सगळं तुम्ही या ठिकाणावर करू शकता। तर आय होप तुम्हाला आपला डॅशबोर्ड कसा ओपन करायचा ते कळालं असेल। तर हाच होता आपला आजचा व्हिडिओ। चला, पुन्हा भेटूयात एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत बाय बाय।